भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये फूट टाळायची असेल तर एक शेतकऱ्यांची एक विचारधारा, एक चळवळीची विचारधारा आम्ही तयार केलेली आहे आणि त्या विचारधारेचे लोक या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आम्हाला काही मत विभागणी होत नाही, कारण गेल्या 3 निवडणुका इथं या मतदारसंघामध्ये मी लढलेलो आहे। परंतु त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतांची भर पडली तर निवडणूक अधिक सोपी होईल असं अनेक जाणकारांनी सांगितल्यामुळं महाविकास आघाडीला मी सुचवलं की तुमचा उमेदवार तरी निवडून येत नाही, मग तुम्ही उभा करू नका आणि जे तुम्हाला साध्य करायचं ते परस्पर माझ्याकडून साध्य होईल हा प्रस्ताव ठेवला होता। त्यासाठी 2 वेळा उद्धवजींना भेटलो होतो। त्यांनी सुरुवातीला अनुकूलता दाखवली होती, परंतु कुठून काय चाव्या फिरल्या मला माहीत नाही, पण झाली लढत। ही चावी फिरवणारे चारित्र्य शुक्राचार्य कोण आहेत? कारण काही महाविकास आघाडीमधील काही कारखानदारांचा तुम्हाला सोबत घेण्याला विरोध होता, अशा प्रकारे चर्चा आता या सगळ्यांना। माझी अशी माहिती आहे की दोन्ही आघाड्यातले सगळे कारखानदार एकत्रित येऊन हे कारस्थान करतायत, पण पुन्हा एकदा मैदानातच आम्ही त्यांना लोळवू। ज्या पद्धतीने आपण भूमिका घेतली, महाविकास आघाडीमधून बाहेर पडला, महायुतीमधून बाहेर पडला, मग त्याच्यानंतर पुन्हा शिवसेनेकडे जाण्याची का गरज आली, अशा पद्धतीची चर्चा आहे ती? नाही, काही आम्हाला जाण्याची गरज नव्हतीच आणि आम्ही आघाडीत येणार नाही ही तर ठाम भूमिका होतीच। फक्त त्यांचा आणि आमचा समान उद्देश होता, म्हणून जरा निवडणूक सोपी जावी यासाठी गेलो होतो, पण त्यांनी मदत करायचं नाकारलं किंवा उमेदवार दिला, माझी काही तक्रार नाही, माझं काम चालूच आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।